गोपाल कृष्ण भगवान की बसा बसा आता बसा. पुरुष मंडळी या आता इकडे या. लई झालं तिकडे या पुढे परत. महिला नाचायला आल्या म्हणून तुम्ही गेले तिकडे. आता मध्ये बसा. मध्ये पंडाल कशाला टाकल्या? कशाला टाकलाय पंडाल? इकडे या लवकर या. पंडाल खाली करायचं ना आपल्याला. पंडाल भरून पाहिजे पूर्ण. बरं मला सांगा आमच्या महाराजांनी काय बोललं? लाजली कृष्णाला राधा लाजली. तुम्ही लाजत होते का? महिला नाही म्हणजे पुरुष होते म्हणून हे पुढच्या बायाने तर फुल एन्जॉय केलं. मागचा तुम्ही काय? आजपासून रोज असंच होणार आहे. म्हणून घरी गेल्यावर थोड्या उड्या मारायच्या, थोडे असे हात करायचे. एक लात वर दुसरी लात वर करायची. थोडी एक्सरसाइज करून यायचं. फक्त घरातल्यांना मारायची नाही. रोज होणार. आणि उद्या आज तर असू देत. आजचा दुसरा दिवस आहे. उद्या परत संख्या आपल्याला वाढवायची आहे. पुरुष मंडळी आज कालच्यापेक्षा जास्त आहेत. कसंही करा काहीही करा पैसे देऊन बसवा. मला काही माहिती नाही पण पब्लिक आणा. ते मला काहीच सांगायचं नाही आता. कारण या 3 वर्षामध्ये तुम्ही जेवढा आनंद घेतला नाही तो आनंद आम्हाला तुम्हाला द्यायचा आहे फक्त या 7 दिवसांमध्ये. 3 वर्षाची परतफेड 7 दिवसात होऊ शकेल का? महिला मंडळ वाटतं का होऊ शकेल? आजचं नाचलेलं कसं वाटतं? मोकळं झालं का करायचं मोकळं परत? शांत बसा शांत बसा शांत बसा. नाचा म्हणलं गप नाचायचं. शानपणा करायचा नाही. किती सुंदर भाव बघा. ईश्वराच्या नामाची महिमा कशी आहे की सगळे झोपलेले जागी झाले. परत एनर्जी आली. आली का नाही? आली का नाही एनर्जी? त्याचं नाव इतकं गोड आहे. तो किती गोड असणार आहे विचार करा ना. आणि तो किती गोड आहे हे तर 4थ्या दिवशीपासून त्याचे करामत बघून कळणार आहे तुम्हाला. 4थ्या दिवशी तर फक्त जन्म होणार आहे त्याचा. 5व्या दिवशी त्याच्या करामती तुम्ही ऐकल्या, भगवान गोपाल श्रीकृष्णांच्या लीला ऐकल्या की मग कळल तुम्हाला ते किती करामती होते. कसं असतं माहिती आहे का? तुमचे जे इष्ट असतात तुम्ही ज्यांची भक्ती करता ना तुम्ही हळूहळू त्यांच्यासारखे व्हायला लागता. कोण आहे मागं? कथेच्या टाइमला ना मध्ये असं व्यवधान आणत राहू नका. तुम्ही ज्या व्यक्तीचं चिंतन करत असता का नाही तुम्ही त्या व्यक्तीसारखे बनत जाता. कधीही बघायचं भगवान श्रीकृष्णाचे जे भक्त आहेत ते नटखट असतात. त्यांच्या चेहऱ्यावरूनच ओळखू येतं की ते भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहेत. शांत बसा शांत बसा लेकरं शांत बसा. हाताची घडी हाताची घडी हाताची घडी. तोंडावर बोट. बोलायचं नाही. मी आहे बोलायला. जे भगवान श्रीकृष्णाचे भक्त असतात का नाही ते भगवान श्रीकृष्णासारखे नटखट असतात. त्यांच्या चेहऱ्यावरून ओळखू येतं. त्यांचे हावभाव सांगून जातात की हे भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहेत. आता प्रभू श्रीरामांचे भक्त कसे असतात माहिती आहे का? एकदम मर्यादित शिस्तप्रिय. थाटच तर थाटच असणार. आम्ही कीर्तनात येऊन नाचणार नाही म्हणजे नाचणार नाहीच. मर्यादा संपन्न. आता मर्यादा पुरुषोत्तमांचे भक्त म्हणल्यावर मर्यादा संपन्न. भोलेबाबांचे भक्त कसे असतात माहिती आहे का? ज्या शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त आपण सप्ताह करतो त्या भोलेबाबांचे भक्त पाहायचे भोळे असतात एकदम. बिलकुल राग येत नाही त्यांना. आणि एकदा का राग आला की डायरेक्ट तांडव नृत्य करतात. आणि जे या तिघांचेही भक्त असतात का नाही ते 3 in 1 माझ्यासारखे असतात. वेळेवर त्यांचा मूड चेंज होत असतो. मग तुम्ही म्हणाल आता तू एवढं सांगायली तू तिघांचंच वर्णन केलं म्हणजे तुझ्या देवाचे खूप सारे अवतार आहेत का? हो ना. श्रीमद भागवत महापुराणामध्ये ईश्वराचे 24 अवतार सांगितलेले आहेत. किती अवतार? लिहून घ्या. लिहून. महिला लिहून घ्या. त्या वांग सांगितलं होतं का? भगवंताचे किती अवतार आहेत? किती अवतार आहेत? 24. किती अवतार आहेत? बसा आता उठू नका. एकदा बसलं की उठायचं नाही. मी सरळ सांगायला आणि उठलं की मग मी बसू देणार नाही. शांती ठेवायची. किती अवतार आहेत भगवान श्रीकृष्ण प्रभूचे? 24 अवतार आहेत. त्यातल्या पहिल्या अवताराचं वर्णन केले सनकादी ऋषी. काय?
सनकादी ऋषी जे 4 आहेत, सनक, सनातन, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. तुम्ही म्हणाल एक नाव ऐकलेलं वाटायला, ते मीच ठेवलेलं आहे. किती आहेत? पहिला अवतार भगवान विष्णूचा सनकादी ऋषी, त्यात 4 ऋषी सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. हे 4 भगवान विष्णूचे अवतार. पहिला अवतार आहे. दुसरा हा अवतार आहे वराह अवतार. कुठला अवतार आहे दुसरा? दुसरा अवतार बोलता का? वराह अवतार. कोणता अवतार आहे दुसरा? कोणता आहे? वराह. भाऊ नाही, वराह. आता वराह अवताराची खासियत काय माहिती आहे का? अय शांत बसा, शांत बस, शांत बस, मांडी घाला, नीट बसा, इकडं इकडं, शांत. दुसरा अवतार कोणता आहे? वराह अवतार. कुठला? या अवताराची खासियत काय माहितीये का? प्रभूचं शरीर माणसाचं आहे, पण मुख मात्र वराह, शुकर. म्हणजे शरीर माणसाचं आणि मुख शुकराचं. प्रभूचं 3ऱ्या अवताराचं वर्णन केलंय नारदजी, देवर्षी नारद, कळीचा नारद. अय पांगरी, नारद ऋषी कितवा अवतार आहे? 3रा अवतार आहे नारद ऋषींचा. 4था अवतार सांगितलेला नर नारायण भगवान. 4था अवतार सांगितलेला आहे नर नारायण भगवान. 5वा अवतार सांगितलेला आहे कपिल देवजी. कपिल देवजीच्या अवतारामध्ये प्रभूंनी सांख्यशास्त्राचा उपदेश केला. कुठल्या शास्त्राचा? सांख्यशास्त्राचा उपदेश केला आणि स्वतःच्या आईला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करवून दिली. आणि भगवंताचा 6वा अवतार आहे दत्तात्रेय अवतार, जे आपण सगळ्यांनी मोस्टली त्या दत्तात्रेय अवताराची कथा ऐकलेली आहे. त्या दत्तात्रेय अवतारामध्ये जेव्हा माता अनुसय्येची परीक्षा घ्यायला जातात का नाही, त्रिदेव, पतिव्रता. बघा, पतिव्रतेची सत्ता देवावरही असते म्हणतात. पांगरीचा पतिव्रता इकडं बघा, पतिव्रतेची सत्ता देवावरही असते म्हणतात. माता अनुसूया अशीच पतिव्रतेची, म्हणजे त्यांचं अख्खं विश्व त्यांना पतिव्रता म्हणून ओळखायचं. त्यावेळी त्यांच्यासारखी तेजस्विनी तपस्विनी स्त्री कुणीच नव्हती एकनिष्ठ पतीसाठी. पतिव्रत धर्माचं पालन करणारी. जोपर्यंत ते जेवत नाहीत तोपर्यंत ती पण जेवत नव्हती. आपल्या महिला मंडळाचं कसं आहे, इकडं पुरुष मंडळ म्हणतात जोपर्यंत ती जेवत नाही तोपर्यंत मी पण जेवत नाही. माता अनुसूयेचं असं होतं की जे आज्ञा दिली, जे ऋषी अत्रींनी आज्ञा दिली, माता अनुसूया त्या आज्ञेचं पालन करायचे. सध्याच्या काळाला ते उलटं होत चाललंय. जे ती आज्ञा देते ते ऐकतात. बरोबर ना? म्हणजे सध्या कसं आहे, जय देव जय देव जय माझी बायको, तू जे सांगशील ते मी ऐको, जय देव जय देव. पतिव्रत धर्माचं पालन करायची. आता त्रिदेवी म्हणजे कोण? माता सरस्वती, ब्रह्माणी. भगवान महादेवाच्या बायकोचं नाव काय? पांगरीच्या महादेवाच्या नाही, त्या महादेवाच्या. काय नाव? काय नाव? पार्वती. बरोबर आहे, बरोबर आहे, चूक नाही सांगितलं, बरोबरच आहे. असं स्वतःच्या आन्सरवर डाऊट नका घेत जाऊ. आणि नारायणाच्या बायकोचं नाव काय? भगवान श्री नारायण, लक्ष्मी मैया. आणि ब्रह्मदेवाच्या बायकोचं नाव काय? सरस्वती. आता त्रिदेव, हे त्रिदेवी जे आहेत का नाही, माता सरस्वती, पार्वती आणि कोण? लक्ष्मी. हे तिघींनी काय म्हणलं की आमच्या एवढं पतिव्रत जगात कोणी नाही, पण अनुसूया मातेची जास्त ख्याती व्हायला लागली जगामध्ये. पतिव्रता कोण? तर अनुसूया माता. जिकडे तिकडे अनुसूया माता की जय, अनुसूया माता की जय. मग यांनी त्रिदेवांना पाठवलं आणि त्रिदेवांना बोलल्या की त्यांचं पतिव्रत धर्माचं खंडन करून या. त्रिदेव गेले, ब्राह्मणाच्या रूपामध्ये गेले. आता पतिव्रतेची सत्ता बघा, त्यांनी याचना केली की बालकाला ज्याप्रमाणे आई भोजन करवते त्याचप्रमाणे आम्हाला भोजन करवायचंय. आता माता अनुसूया विचार करायला लागल्या की मी जसं केलं तर पतिव्रत धर्म खंडित होणार माझं.
काय करायचं? माता अनुसूया काय करतात? हातात पाणी घेतात. हे बघा, पतिव्रतेची सत्ता देवावरही असते. हातात पाणी घेतात आणि संकल्प करतात की मी माझ्या अख्ख्या आयुष्यभरामध्ये एक क्षण जरी मनाभावातून पातिव्रत्य धर्माचं पालन केलेलं असेल तर हे तीनही ब्राह्मण बालक होऊ दे. पाणी शिंपडलं. ते तीनही ब्राह्मण म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश तिघेही बालक झाले. तिघेही बालक झाले आणि मग त्यांची इच्छा पूर्ण करवली. आता बघा, पतिव्रतेची सत्ता किती मोठी असते. माता अनुसूयाने त्यांना बालक बनवलं. आता जे पार्वती, जी लक्ष्मी, जी सरस्वती म्हणायची की आम्ही पतिव्रता आहोत, इकडे वर्ष 2-3 वर्ष गेले, परत आलेच नाही. महादेव झालं, ब्रह्मा झालं, विष्णू झालं, परत आलेच नाही. या त्रिदेवींना काळजी व्हायला लागली की आमचे नवरे आणखी कसे काय परत आले नाही. मग त्रिदेवींनी काय केलं? नारदजींना पाठवलं माता अनुसूयेकडं. आणि नारदजी म्हणतात की देवी, तुम्ही ज्यांना बालक बनवले ना ते साक्षात त्रिदेव आहेत. माता अनुसूया म्हणतात ते मला माहिती आहे, पण जर माझ्या बालकांना घेऊन जायचं असेल का नाही, तर त्यांना त्यांच्या बायकोला सांगा की स्वतः यावं आणि ह्यांनी यांच्या बायकांना घेऊन, त्यांनी यांच्या मुलांना, ह्यांच्या नवऱ्यांना घेऊन जावं, म्हणजे माझ्या बालकांना घेऊन जावं. आता असं बोलल्यावर परिस्थिती अशी निर्माण झाली की त्रिदेवी आल्या, त्यांनी त्यांच्या नवऱ्यांना पाहिलं आणि नवऱ्याला पाहिल्यावरती हे स्वतःला पतिव्रता म्हणत, पण बालक रूपामध्ये यांनी यांच्या नवऱ्याला ओळखलं नाही. यांनी यांच्या नवऱ्याला ओळखलं नाही. मग त्यांनी प्रार्थना केली कुणाला? माता अनुसूयेला, की आम्हाला आमचे नवरे परत करा. तेव्हा माता अनुसूयेने त्यांना त्यांचे पती परत दिले. तेव्हा माता अनुसूया म्हणतात की तुम्ही पती परत दिलेत ना माझे, तर मग आता मला पण मी तुम्हाला तुमचे पती परत दिलेत, तर मला पण माझे बालक पाहिजेत. तर ते बालक मग दत्तात्रेय रूपामध्ये, ते बालक म्हणजे भगवान विष्णू दत्तात्रेय रूपामध्ये झाले. इकडे चंद्र रूपामध्ये ब्रह्माजी आणि मग हे बाकी सगळे ऋषी बालक रूपामध्ये इकडे राहिले आणि त्रिदेव परत गेले. दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयी माझा नित्य विराजे, हृदयी माझा नित्य विराजे, दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे. अनुसयेचे सत्व आगळे, अनुसयेचे सत्व आगळे, तीनही देव केली बाळे, केली बाळे, त्रिमूर्ती अवतार मनोहर, त्रिमूर्ती अवतार मनोहर, दीनोद्धारक त्रिभुवनी गाजे, दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयी माझा नित्य विराजे, हृदयी माझा नित्य विराजे, दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे, दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय भगवान की जय. ऋषी प्रजापतीच्या पत्नीच्या गर्भातून, आकुती मातेच्या गर्भातून यज्ञ नारायण भगवानांनी अवतार घेतला, ते म्हणजे 7वा अवतार होता. आता भगवंताचा 8वा अवतार म्हणजे ऋषभदेव. दिगंबर पंथाची स्थापना केली आणि त्याच ऋषभदेवच्या पुढे चालून जैन धर्माची स्थापना झाली. बघा आपला सनातन धर्म किती मोठा आहे की आपल्याच धर्मामधून इतर धर्माची स्थापना झालेली आहे. ऋषभदेव आणि ऋषभदेवच्या पुढे पुढे चालून जैन धर्माची स्थापना झाली. भगवान
नारायणाचा 9वा अवतार आदी पृथू रूपामध्ये 9वा अवतार प्रभूंनी धारण केला. 10वा अवतार मत्स्य अवतार म्हणजे माशीच्या अवतारामध्ये प्रभूंनी रूप धारण केलं. आणि काय केलं तर प्रलय कालामध्ये मनूंची रक्षा केली, सप्त ऋषींची रक्षा केली. प्रभूंचा 11वा अवतार कुर्मा अवतार. इकडं लक्ष द्या. कुर्मा अवतार कितवा अवतार आहे? कितवा? 11वा. कुठला अवतार? कुर्मा अवतार. कुर्मा म्हणजे कासव. तुम्हाला कासवाच्या रूपामध्ये प्रगट व्हायची ईश्वराला काय गरज झाली? पुढे कथा येणार आहे समुद्र मंथनाची. त्या कथेमध्ये वर्णन येतं की प्रभू जेव्हा समुद्र मंथन करत होते का नाही, तेव्हा पर्वत खाली खाली जात होतं. आणि ते पर्वत खाली जाऊ नये म्हणून प्रभूंनी त्या पर्वताला आधार म्हणून कशाचा? तर कुर्मा अवतार धारण केला. प्रभूंचा 12वा अवतार भगवान धन्वंतरी. म्हणजे ते सुद्धा धन्वंतरी हे कशातून प्रगट झाले तर मंथनामधून, समुद्र मंथनामधून प्रागट्य झालं. कुणाचं? धन्वंतरी, भगवंताचं. भगवंताचा 14वा अवतार नरसिंह भगवान. उद्या आमचे झाकीवाले आले तर झाकी पण होईल. नरसिंह अवतार. तर नरसिंह अवताराहून काय वाटतं कसा असेल अवतार? शरीर माणसाचं आणि शीश सिंहाचं. आणि कुणाला मारण्यासाठी अवतार धारण केला होता? हिरण्यकश्यपू ला मारण्यासाठी प्रभूंनी नरसिंह अवतार, प्रल्हादजीच्या रक्षणासाठी प्रभूंनी नरसिंह अवतार धारण केला होता. 15वा अवतार सांगितलेला आहे वामन अवतार. कुठला आहे 15वा? वामन अवतार. बटुक ब्राह्मणाचा वेश धारण करून बळीराजाकडे प्रभू दान मागण्यासाठी गेले. काय मागितलं दान? त्रिपाद भूमी मागितली. ते दान मागितलं म्हणून कुठलं? त्या दान मागण्यासाठी प्रभूंनी जो अवतार घेतला. का? कारण बलिराजाने सगळं त्रिलोकावर आधिपत्य जमावलं होतं आणि ते आधिपत्य प्रभूंनी परत देवाला देण्यासाठी कशाची स्थापना, कुठला अवतार घेतला? 15वा अवतार. म्हणजे कुठला? वामन अवतार घेतला. प्रभूंचा 16वा अवतार हैग्रीव अवतार. आता ह्या अवताराचं पुराणांमध्ये जास्त वर्णन येत नाही, कारण हैग्रीव नावाचा एक राक्षस होता ज्याचं मस्तक घोड्याचं होतं आणि शरीर माणसाचं होतं. आणि त्या राक्षसाने ब्रह्माजीपासून वरदान घेतलं होतं की प्रभू मला तुमच्या सृष्टीमध्ये निर्माण झालेला एकही प्राणी मारू शकणार नाही आणि मला मारण्यासाठी माझ्यासारखाच प्राणी जन्म घ्यावा लागेल. मग फक्त त्याला एकट्याला मारण्यासाठी प्रभूंनी हैग्रीव अवतार घेतला. पुढं चालून श्री हरी अवताराचं वर्णन येतं, जे प्रभूंचा 17वा अवतार आहे. 18वा अवतार परशुराम अवताराचं वर्णन येतं. परशुराम अवतार तेच ज्यांनी 41 वेळा ही पृथ्वी क्षत्रियहीन केली होती, ते परशुराम भगवान. पुढे हळूहळू सूर्यवंशाचं वर्णन करताना रामचरित्रामध्ये गेल्यावर ह्या सगळ्याच अवतारांचं विश्लेषणात्मक वर्णन येणार आहे. प्रभूंचा 19वा अवतार होता महर्षी व्यासांचा, ज्यांनी हे श्रीमद भागवत महापुराण निर्माण केलं. चतुर्श्लोकाचे 18,000 श्लोक निर्माण केले. तो 19वा अवतार म्हणजे व्यासजींचा अवतार होता. प्रभूंचा 20वा अवतार म्हणजे हंस अवतार. हंसाच्या रूपामध्ये अवतार घेतला प्रभूंनी. कशासाठी अवतार घेतला? की ब्रह्माजीला श्रीमद भागवत महापुराणाचा उपदेश करायचा होता. 4 श्लोकामध्ये हंस अवतारामध्ये प्रभूंना उपदेश दिला. 21वा अवतार आहे प्रभू श्रीराम, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा अवतार. कितवा आहे हा? 21वा अवतार आहे. 22वा अवतार सांगितलेला आहे भगवान श्रीकृष्णांचा. 23वा अवतार सांगितला आहे गौतम बुद्धांचा. गौतम बुद्धाचा हा 23वा अवतार सांगितलेला आहे. आता राम अवतारामध्ये मर्यादेची स्थापना केली, हा मर्यादा अवतार होता. नरसिंह अवतार आवेश अवतार होता. कृष्ण अवतार प्रेमावतार होता. बुद्ध अवतार शांतीचा अवतार होता, सहनशीलतेचा अवतार होता. आणि प्रभू 24वा अवतार कलियुगाच्या शेवटी धारण करणार आहेत. कधी? जेव्हा पाप टोकावर जाईल, जेव्हा 16 वर्षाचा मुलगा आजोबा होईल. ऐकायला कसं वाटतं? 16 वर्षाचा मुलगा आजोबा होणार, त्यावेळी पाप टोकाला जाणार. घरात कोणी एकमेकाचं ऐकणार नाही. खायला जर अन्न नसेल तर एकमेकाला माणसं खातील. आणि त्यावेळी माणसांची अवस्था, माणसाची उंची तर एवढीच सांगितलेली, अंगुष्ठ मात्र पुरुषम.
अंगठ्या एवढा माणूस असणार आहे त्यावेळी. आता तसंही आपली हाईट दिवसेंदिवस कमी कमी होत चालली, कारण आपण सतयुग त्रेतायुग द्वापरयुगाचं पाहिलं वर्णन, तर त्या काळामध्ये माणसं 21-21 फुटाचे होते. आता आता माणसांना असं म्हणावं लागतंय, तुम्ही जन्मले बुटके का चालून चालून तुमचे पाय घासून तुम्ही बुटके झाले. आता हाईट. मग तेव्हा प्रभू त्या कलियुग जेव्हा शेवटी टोकाला जाणार, पाप वाढणार, त्यावेळी प्रभू अवतार घेणार. कल्की अवतारामध्ये प्रभू अवतार घेणार. हे झाले प्रभूंचे 24 अवतार. किती अवतार लक्षात राहिले महिला मंडळ? उद्या परत पेपर होणार, उद्या परत अवतार विचारले जाणार, उद्या परत असं नाही केलं तर मग तुमचं काही खरं नाही. 24 अवताराचं श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन केलं. त्या अवतारानंतर पुढे चालून आता अवताराकडे आलो तर आपल्या अवताराकडे येऊ का थोडं? ईश्वराला आम्ही भक्ती किती स्वार्थाने करतो, भक्ती किती निस्वार्थ असली पाहिजे. आमची भक्ती कशी आहे? दिखाव्याची आहे आणि वरून रेटून आहे. आता रेटून कसं बोलायचं? महिला मंडळपेक्षा भारी हे कोणीच जाणू शकत नाही, पांगरीच्या महिला सोडून. का आपल्या इथल्या बाया खूप शांत आहेत. रेटून कसं बोलायचं? आता सांगूच का विषय? एक योजना निघाली होती मागं. किती वय होतं? बस कुणाला फ्री होती? एज किती होतं? आता मी का म्हातारीने, मला कुठून माहीत असणार किती? नाही, ते तर लाडक्या बहिणींसाठी होतं. हां, म्हाताऱ्या माणसांना 75च्या पुढच्यांना ना बस फ्री. 75च्या पुढच्यांना योजना आमच्या शिंदे साहेबांनी काढली. 75च्या पुढच्या व्यक्तींना काय तर बस फ्री भेटणार. आता त्या 2 महिन्यामध्ये आमचं महिला मंडळ 10-10 वर्ष मोठ्या झाल्या. 2 महिन्यामध्ये महिला मंडळ 10-10 वर्ष मोठ्या झाल्या. घरी नवऱ्याने विचारलं, तू कधी मोठी झाली? ती बोलते, सरकारने बस फ्री केली, मी मोठी झाली. आता ह्या परीचा त्या लाल परीमध्ये प्रवास चालू झाला. आता तुम्ही आधार कार्डवर वय बदलू शकता, याचं काय करणार? आधीच पार्लरमध्ये जाऊन ते फासून यंग होऊन आम्हाला वाटतं की आम्ही यंग दिसावं. आता मला सगळं माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, माझीच आई ब्युटी पार्लरवाली आहे, मला सगळं माहिती आहे. वरून मामी पण आहे, 2 माम्या ब्युटी पार्लरवाल्या आहेत माझ्या, तर एक नाही आणि दोघी इथंच बसून आहेत. म्हणजे कसं तुम्ही चेहऱ्यावर कसं वय बदलणार? आधार कार्डावर वय बदललं. मग ही गेली ना बसमध्ये बसली, त्या कंडक्टरने काय केलं, त्या कंडक्टर म्हणले तिकीट काढायचं पैसे द्या. ही लगेच बोलते वजन टाकून, 75वाल्यांना वय बस फ्री आहे ना. मग तो कंडक्टर बोलला आधार कार्ड दाखवा. मग हिने आधार कार्ड दिलं. मग ते कंडक्टर असा आधार कार्डाकडे पाहायचा, हिच्या तोंडाकडे पाहायचा, आधार कार्डाकडे पाहायचा, हिच्या तोंडाकडे पाहायचा. वरून वजन टाकून काय बोलते, थोबाडाकडे काय पाहिला, कार्टाकडे पाहिलं. आणि नंतर आता शिंदे साहेब काय येडा आहे का, त्यानं योजना दिली ती. आता त्या बिचाऱ्यांना म्हणजे ह्यांच्या नादी कोणच लागायचं? बरोबर आहे ना, यांच्या नादी कुणी लागू शकत नाही. आता देवा हारले यांच्या पुढं, तुम्ही कोण? तुम्ही तर माणसं. आता ह्यांचा प्रवास चालू झाला आणि पुढं मग यांना कुठं माहिती, 4-5 महिन्याच्या आत परत एक नवीन योजना निघणार होती. ती योजना म्हणजे कोणती? अय पांगरीच्या लाडक्या बहिणी, तुमच्या फडणवीस भावाने तुम्हाला दिवाळीला बोलवलं नाही वाटतं, खंचोळी दिली होती काय. तर 4-5 महिन्याच्या परत एक योजना निघाली. ती म्हणजे कुठली? लाडकी बहीण. आता त्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये असं झालं, जिनी वय वाढून घेतलं, म्हणजे जिनी वय वाढून नाही घेतलं ती तर मस्त खुश. रोज किती हप्ता किती पडतो? आता मला काय माहिती, मी थोडी सरकारची लाडकी बहीण आहे. किती पडतो? 2.5 की 2100? 1500. अच्छा, तर ते हप्ता पडायला लागला. जिला हप्ता पडला तिच्या तोंडावर खुशीच नावं ना. आणि जिनं वय वाढून घेतं ती लागली ना थोपाड जोडून घ्यायला. कुठून दुर्बुंदी सुचली होती, दुर्बुंदी आता खाऊन जाय ती बुंदीत. म्हणजे एवढं सगळं कोण वरून रेटून बोलणं कुणाचं? यांचं. अशी रेटून भक्ती केली का नाही, निश्चितच माणूस भवसागर तरून जातो. तुम्ही म्हणाल ईश्वर येतो का रक्षणासाठी अशी भक्ती केल्यावर? कोण म्हणतं नाही येत ईश्वर? फक्त भक्तांनी बोलवावं, तो ईश्वर धावून येतो.
कसा येतो? प्रल्हादजींनी बोलवलं. कितीतरी भक्तांनी. बरं तो ईश्वर कधी जातपात बघत नाही. बरं हे जाती माणसांनी बनवल्या. ईश्वराने वर्णव्यवस्था बनवली होती. ईश्वराने कधीच जातीचा भेद केला नाही. ते जातीमध्ये ईश्वराने जर जातीचा भेद केला असता तर शबरीची जात कोणती होती? भिल्ल जातीची होती शबरी. जर जातीचा भेद ईश्वरांनी केला असता का त्या शबरीचे उष्टे बेर ईश्वरांनी खाल्ले नसते. आणि तेव्हा शबरी माता गुरुदेवांच्या वचनावर शबरी माता बसल्या होत्या की माझ्या गुरूंनी मला सांगितलं की रामजी एक ना एक दिवस तुझ्या झोपडीवरती येणार. आणि वर्णन काय करतायत? तर मेरी झोपडी के भाग आज खुले जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़े के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़े के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे, राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़े के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़े के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी. मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़े के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी, मीठे मीठे उन्हें भजन सुनाऊंगी. राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी, मीठे मीठे उन्हें भजन सुनाऊंगी. मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, माखन मिश्री में राम को खिलाऊंगी. मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, माखन मिश्री में राम को खिलाऊंगी. प्यारे प्यारे सीता को ले आएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खिल जाएंगे, आएंगे.
मेरा जन्म सफल हो जाएगा, मेरा जन्म सफल हो जाएगा। तन झूमेगा और मन गीत गाएगा, तन झूमेगा और मन गीत गाएगा। मेरे किस्मत, मेरे किस्मत, मेरे किस्मत राम आज चमकाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे आएंगे, राम आएंगे आएंगे, राम आएंगे आएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे आएंगे, राम आएंगे, राम आएंगे आएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, राम आएंगे, राम आए। तुलसिया रामचंद्र भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। किती सुंदर भाव मांडला। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। किती सुंदर ते शब्द बघा। हो राम झूलेंगे तो पलना झुलाऊंगी। किती भाव कसा मांडलाय। जर प्रभूंची इच्छा असेल तरच त्यांना मी पाळणा झुलवणार, प्रभूंच्या इच्छेच्या विरोधात नाही जाणार। जातीभेद कधी प्रभूंनी केलाच नाही, आणि प्रभूंनी जर जातीभेद केला असता तर आज शबरीचं नाव एवढं अमर झालंच नसतं। व्यासांचा शोक दूर करायचा कसा करायचा, त्यांच्याजवळ नारदजी आले। नारदजी त्यांना बोलतात की व्यासजी झालं तरी काय नेमकं। व्यासजी म्हणतात कथेचा प्रचार प्रसार करायचा आहे। शुकदेवजींना कथा सोपवायची आहे, सोपवली शुकदेवजींना, पण व्यासजींना नामाची महिमा सांगताना काय म्हणतात माहिती आहे का। किती सुंदर वर्णन बघा। नारदजी नारदजीच्या पूर्वजन्माची कथा सांगायलेत। नारदजी म्हणतात की व्यासजी मागच्या जन्मामध्ये मी एक दासी पुत्र होतो। हे चरित्र लक्षात ठेवा बरं। मी तुम्हाला तिसरी वेळ आठवून द्यायला की उद्या पण तुमचा पेपर होणार आहे, उद्या पास नापास पण होणार आहे, म्हणून लक्ष द्या। नारदजी व्यासांना सांगतात काय की व्यासजी मी मागच्या जन्मामध्ये दासी पुत्र होतो, आणि मी दासी पुत्र होतो, माझे वडील वारले, आई एकटीच माझा सांभाळ करायची, आणि आई माझा एकटी सांभाळ करत असताना असं झालं की एक चातुर्मासाचा महिना आला, आणि चातुर्मासामध्ये काही ऋषीगण आले आमच्या इथे चातुर्मास घालवण्यासाठी। मग मी रोज त्यांची सेवा करायचो, रोज त्यांच्यासोबत सत्संग ऐकायचो। त्यांच्या संगतीला राहून राहून मला पण त्यांचा रंग लागला। मला पण असं वाटलं की मी संसारापासून विरक्त झालं पाहिजे, मी सगळ्या गोष्टी सोडल्या पाहिजे, सगळ्याचा त्याग केला पाहिजे, आणि मी ईश्वराच्या मार्गाला लागलं पाहिजे। असं झालं की चातुर्मास संपायला आला, आणि चातुर्मास संपायला आल्यावरती ते ऋषीगण परत जायला निघाले त्यांच्या घरी। ऋषीगण परत जाणार, माझ्या मनाला वाईट वाटलं। ऋषी परत जात आहेत, कसं करायचं मी आता, मी एकटा कसा राहणार त्यांच्याशिवाय। मी त्या ऋषीगणांपाशी गेलो आणि मी त्यांना प्रार्थना केली की महाराजजी मला पण तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जा। आता महाराज लोकांचं काय असतं, न्यायचंच असतं, काही पण नाही। जे स्वतःला समर्पित करतो ना ईश्वराच्या चरणी, महाराजांच्या चरणी, ते घेऊनच जातात त्यांना।
संत म्हणले आम्ही तुला घेऊन जाणार. आता इकडे ही गोष्ट कळाली कुणाला? नारदजीच्या आईला, पूर्वजन्मातल्या हरिदासाच्या आईला. आता त्यांना हे कळालं तेव्हा त्यांना वाईट वाटायला लागलं, कारण एकुलतं एक लेकरू, आणि ते पण त्या लेकरांनी पण जर संन्यास घेतला, एकुलतं एक लेकरू आणि त्यांनी पण संन्यास घेतला. माझ्याकडे बघू नका, मी आणखी संन्यास घेतला नाही. म्हणजे असं हसायला जसं काय मी संन्यासच घेतला. एकुलती एक म्हणजे काय, संन्यास थोडी घेतला आणखी. एकुलतं एक लेकरू, आणि त्यातही तो म्हणतोय की मी संन्यासी होणार, मला संसारापासून राहायचं नाही, मला विरक्त व्हायचंय. तिला वाईट वाटलं. खरं तर असं भागवत महापुराणामध्ये असं म्हणतात की गुरौ न तस्या माता पिता न तस्या जननी न तस्या. जे आईवडील ईश्वर स्वतःच्या लेकराला धर्माच्या मार्गावरती, अध्यात्माच्या मार्गावरती पाठवायला हिचकिच करतात, नाही आमचं लेकरू अध्यात्मात गेलं नाही पाहिजे, भगवं घालून महाराज झालं तर अवघड होईल, आमचं कसं होणार. जे आईवडिलांच्या मनात असं विचार असते का नाही, शास्त्र म्हणतात ते आईवडील नाहीतच, खाटीक आहेत. शास्त्र म्हणतात, मी नाही, प्रमाण देते. भागवत महापुराणामध्ये लिहिलेलं आहे, श्लोक आहे की जे आईवडील त्यांच्या लेकरांना अध्यात्माचा मार्ग दाखवत आहेत. असं नाही की इंडस्ट्रियल नॉलेज नसलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीची माहिती असावी, पण त्यासोबत व्यक्ती अध्यात्मात असावा. आता हरिदासाच्या आईला वाईट वाटायला लागलं की माझा मुलगा जाणार. ती ऋषीमुनींकडे गेली, त्या संतांना म्हणते की महाराजजी, माझ्या म्हातारपणाचा तो एकटाच सहारा आहे, मला त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. त्यालाही जर तुम्ही नेलं तर माझी अवस्था काय होणार, मी कशी राहू त्याच्याशिवाय. जेव्हा ते असे बोलले, ते संत विचार करतात की खरं बोलणं आहे. आणि कसं असतं माहिती आहे का, संन्यास घ्यायचं म्हणल्यावर जोपर्यंत आई वडिलांची परवानगी नसते तोपर्यंत व्यक्ती संन्यास घेऊ शकत नाही. आणि त्यात पण जर आईवडिलांची इच्छा आहे की लेकरांनी संन्यास नाहीच घेतला पाहिजे, लेकराची इच्छा आहे की मला संन्यास घ्यायचाच आहे, तर तो संन्यास घेतलेलं अपवित्र मानलं जातं. संन्यास जरी घेतला तरी त्याला संन्यासी मानलं जात नाही. संन्यासी कसा असला पाहिजे, पूर्ण वैरागी, ज्याला कुठल्याच गोष्टीचा मोह नसला पाहिजे, ज्याला एकाक्षर्यादी मंत्राणा, ज्याने एकाक्षर मंत्राचा बोध समजून घेतलाय का नाही, तो खरा संन्यासी आहे. बाकी तर इतरे वेशधारीने तेवै संन्यासी न प्रोक्तो इतरे वेशधारीने, स्कंद पुराणाच्या उत्तरखंडामध्ये वर्णन केलं. खरे संन्यासी कोण आहेत? ज्यांच्या मनामध्ये कुणाप्रती द्वेष नाही, ज्यांच्या मनामध्ये याची भाव नाही, पैसा. कारण सध्या अवस्था कशी माहिती आहे का, आम्हाला परमार्थात जा म्हणलं की आमचं एकच झालं, आम्हाला ईश्वर नको, आम्हाला पैसा हवा. आणि पैशाचं पण कसं की पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरी गुरु, बच्चे मेरे शालिग्राम, पूजा किसकी करू. पैसाच परमेश्वर झाला, ह्या आता देव्याच आहेत, गुरु झाल्या, आणि हे बिचारे शालिग्राम झाले, यांचीच पूजा करायची, मग देव मानायचं तरी कुणाला. अवस्था बिकट आहे. मग तिने जेव्हा हरिदासाच्या आईने संतांकडे जाऊन प्रार्थना केली, संतांकडे जाऊन प्रार्थना केल्यावरती संतांनी म्हणलं की नाही, आम्ही तुझ्या मुलाला नेणार नाही, कारण तो एकुलता एक, वरून तुझ्या बुढाप्याचा सहारा आहे, त्याला नाही नेणार. इकडे हरिदास आणि ती आई म्हणते की माझ्या मुलाला नका कळू देऊ बरं, कारण त्याला कळालं तर तो माझा द्वेष करेल. ती गेली. परत हरिदास संतांची जायची वेळ आली, जायचा दिवस आला. हरिदास संतांजवळ जातो आणि संतांना म्हणतो की महाराजजी तुम्ही जाताय ना, मग मला नेताय ना. ते संत म्हणतात हो आम्ही जातोय, तू येणार आहे का. असं बोलल्यावर महाराजीला तो हरिदास म्हणतो की तुम्हीच तर बोलले होते की मला नेणार. महाराज म्हणतात नाही, तू एकुलता एक आहे, एकटा आहे, तुझ्या आईचा, तुझ्या आईवडिलांचा तू म्हातारपणाचा सहारा आहे, तुला आम्ही नाही नेऊ शकत, पण तू ये, तुला आम्ही नेणार. कधी, जेव्हा तुझे आईवडील मरतील तेव्हा तू आमच्याजवळ आहे, तेव्हा तुला आम्ही आमच्यासोबत ठेवणार. आता बघा भक्ती ज्ञानाचा वैराग्याचा भाव कसा होता की तो हरिदास वाट बघायला लागला की माझी आई कधी कधी मरते, ती एकदा मेली की मी ईश्वराच्या मार्गाला जाणार. म्हणून आई वडिलांनी कधी लेकराच्या परमार्थामध्ये त्याची अडचण बनली नाही पाहिजे. तो हरिदास विचार करायला लागला माझी आई कधी एकदा मरेल.
लेकरांनी वाट बघावं मायबाप मरायची. आताचे लेकरं बघतात ती वाट वेगळी, पण हरिदास जी वाट बघत होती ती वाट वेगळी. कारण हरिदासाची आई परमार्थामध्ये अडथळा आली होती आणि परमार्थामध्ये अडथळा आलेला व्यक्ती कधी मरणार याची वाट ईश्वर सुद्धा बघतो. मग ती कधी मरणार. एका दिवशी असंच झालं, ती लाकडं गोळा करायला गेली, एका सापावरती तिचा पाय पडला, त्या सापाने तिला दंश केला आणि ती मेली. हरिदासाची आई गेली. इकडे एक व्यक्ती धावत धावत एक बाळ त्याच्या जवळ आला आणि त्याला बोलायला लागला, हरिदास तुझी आई गेली, ती नाही राहिली या जगामध्ये. हरिदासाचा भाव, मनामध्ये खूप आनंद येतोय, मनामध्ये खूप हर्ष आहे की माझी आई गेली, आता मी ईश्वराच्या मार्गावर जाणार, आता मी संन्यास घेणार, आता मला त्या ईश्वराची प्राप्ती होणार. पण समाजातले लोक हे स्वीकारणार नाही की आई गेली आणि लेकराच्या मनामध्ये एवढा आनंद. म्हणून हरिदासाने चेहऱ्यावरती एक अश्रुधारा वाहल्या आणि लोकांना दाखवण्यासाठी चेहऱ्यावरती तेवढा दुःखी भाव ठेवला. चेहऱ्यावरती दुःखी भाव ठेवला आणि हरिदासांनी आईचा अंतिम संस्कार केला. आईचा अंतिम संस्कार झाला. जसा आईचा अंतिम संस्कार केला, उत्तर दिशेकडे हरिदास निघाले. जातात जातात आता संत ज्या वाटेने गेले, हरिदास त्या वाटेने गेले, पण आता संतांना जाऊन बरेच दिवस झालेले. हरिदासाला कुठे संत भेटणार. हरिदास विचार करायला लागला, आता काय करायचं. हरिदासाला झोप लागली. तो नदीच्या किनारी एका वडाच्या झाडाखाली झोपी गेला. हरिदास झोपला आणि झोपल्यावरती हरिदासाला झोप लागली. तो ईश्वराच्या नामाचं चिंतन स्मरण करत करत झोपला आणि तो ज्या रूपाचं स्मरण करत करत झोपला त्याच्या मनामध्ये तेच विग्रह, प्रभूंचं तेच स्वरूप प्रगट झालं. प्रभूंनी दर्शन दिलं आणि लगेच प्रभू गायब झाले. आता हरिदास रडायला लागला की प्रभू तुम्ही मला दर्शन दिलं आणि लगेच गायब झाला. कसा ईश्वर प्राप्तीचा भाव आहे बघा ना. आम्ही पैशाच्या मागं लागतो, आम्ही लेकरांच्या मागं लागतो. तो हरिदास, ईश्वरांनी मला दर्शन दिलंय आणि मला ईश्वराचं दर्शन दिलं आणि ईश्वर लगेच गेला निघून. हरिदासाच्या मनामध्ये एक अशी उत्कंठा निर्माण झाली, त्याला इतकं तीव्र वैराग्य निर्माण झालं, तो रडायला लागला. प्रभू कधी भेटणार, कधी भेटणार. आकाशवाणी झाली की हरिदास तुझ्या मागच्या जन्माची काही कर्म राहिलेली आहेत. मी कालही सांगितलं होतं, कर्माचा सिद्धांत खूप प्रबल असतो. प्रबलः कर्म सिद्धांत. तुम्ही या जन्मात जी कर्म करता, केले कर्म झाले तेच भोगा आले, तसेच भोगायला येतात, तेच भोगायला येतात जे केलंय ते. आकाशवाणी झाली की हरिदासा तू तुझ्या मागच्या जन्मामध्ये जे काही कुकर्म केलेले, जे काही पाप केलेले, ते पाप आणखी शिल्लक आहे आणि त्यामुळे माझी प्राप्ती तुला आत्ताच होणार नाही. असं जेव्हा हरिदासांनी ऐकलं, हरिदास नामाचं स्मरण करत करत समाधीमध्ये गेला, या लौकिक शरीराचा त्याग केला आणि पुढच्या जन्मामध्ये तोच हरिदास देवर्षी नारद म्हणून प्रगट झाला. बघा नामाचा प्रभाव किती. दासीपुत्र होता. नारदजी व्यासांना सांगतात की व्यासजी नामाचा प्रभाव, त्याची महिमा इतकी आहे. दासीपुत्र होतो मी, त्या ईश्वराचं स्मरण मनातून केलं मी आणि मी देवर्षी नारद झालो. एकमेव नारदजी असे आहेत ज्यांचं देवही ऐकतात, दुर्जनही ऐकतात आणि सज्जनही ऐकतात. राक्षससुद्धा नारदजीचा आदर करतात. माणसांनी असं असलं पाहिजे. आपण म्हणतो कळीचा नारद, पण त्या कळीच्या नारदाचं देवही ऐकायचं, नारदांचं राक्षसही ऐकायचं. आपली अवस्था अशी आहे की आपला पोटचा गोळा आपला ऐकत नाही. ते नारदजी. आणि इथं पुढून श्रीमद भागवत महापुराणाची खरी प्रस्तावना चालू झाली, खरी कथा चालू झाली. संवाद असा येतो की अश्वत्थामाने महाभारताचं युद्ध झालं, सगळे कौरव मेले. बघा ईश्वरावर श्रद्धा आणि भक्ती कशी असली पाहिजे. पांडवांचा विश्वास भगवंतावर होता. 5 पांडवापैकी एकही मेला नाही आणि कौरवांचा विश्वास भगवंतावर नव्हता. 100पैकी एकही उरला नाही. हे भगवंताच्या नामाची ताकद आहे, विश्वासाची ताकद आहे. देवावर विश्वास असला पाहिजे. संसारी लोकांवर विश्वास ठेवता एक ना एक दिवस ते धोका देणार आहेत. त्यांनी नाही धोका दिला तर एक ना एक दिवस मृत्यू येणार आहे. मृत्यूचा ग्रास होणार. आपण नाही धोका देणार. शेवटी तुम्ही गेल्यावर लोक काय म्हणतात, अर्धवट मला धोका देऊन गेला, मला अर्धवट सोडून गेला. तोच धोका. आता सगळे मेले, कौरवांपैकी एकही राहिला नाही. एकटा दुर्योधन राहिला होता. त्याचे शेवटचे श्वास चालू. अश्वत्थामा दुर्योधनाकडे जातो आणि दुर्योधनाला म्हणतो, दुर्योधना तू माझा मित्र आहेस,
मी तुझं अन्न खाल्लं आहे आणि मी तुझ्या अन्नाची पूर्ती करायची आहे मला, मी काय करू? तेव्हा दुर्योधन म्हणतो की पांडवांना मारून टाक. इकडे पांडव मरतील हे भगवान श्रीकृष्णांना माहिती होतं, म्हणून भगवान श्रीकृष्ण रात्रीच्या वेळी पांडवांना घेऊन गेले फिरण्यासाठी आणि पांडवांच्या गादीवर येऊन पांडवांचे 5ही मुलं झोपी गेले. अश्वत्थामा आला, अश्वत्थामाने पांडवांना मारला. अश्वत्थामाला वाटलं की ते पांडव आहेत. अश्वत्थामाने 5ही लेकरांना मारलं आणि त्यांची मुडकी घेऊन दुर्योधनाजवळ गेला. दुर्योधन कुबुद्धी होता. दुर्योधनाने पाहिलं, ती कवटी घेतली लेकराची, अशी जसं आपण खोबरं फोडतो का नाही, ती कवटी घेतली अशी फोडली, लगेच फुटली. दुर्योधनाला कळालं की हे पांडव नाही आहेत, हे पांडवांचे 5 मुलं आहेत. काय करायचं, कसं करायचं? दुर्योधनाच्या मनामध्ये असं त्याला वाईट वाटायला लागलं. दुर्योधन कुबुद्धी होता, पण त्याला सुद्धा वाईट वाटायला लागला. आपण माणसं असून कधी आपल्याला पश्चाताप होत नाही, तो तेवढा कुबुद्धी असून त्या दुर्योधनाला वाईट वाटायला लागलं की जे माझं वंश होता तो वंशच मी हाताने संपवला. दुर्योधन अश्वत्थामाला वाईट बोलायला लागला की तू माझा वंश संपवला, अरे आम्हाला पितर म्हणून पाणी द्यायला सुद्धा तू कुणाला ठेवलं नाही. आता वाईट वाटायला इकडे पांडव आले आणि पांडवांनी पाहिलं की 5ही मुलं गतप्राण झालेली आहेत. पांडवांनी पाहिलं, मनामध्ये शोक झाला. द्रौपदीने पाहिलं, द्रौपदी रडायला लागली. अर्जुनाने द्रौपदीला वचन दिलं की जोपर्यंत आपल्या बालकांचा जो हत्यारा आहे त्याला मी तुझा प्रस्तुत करणार नाही तुझ्या पुढे, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. कळालं की अश्वत्थामाने मारलंय. अश्वत्थामाला आणण्यात आलं, घोड्याला बांधून आणलं अश्वत्थामाला. बघा बालहत्येचं पातक किती असतं. आपण गर्भात मुलीला मारतो, काय पातक असणार आहे? एक काळ तो होता जेव्हा मुलगी जन्माला यावी, हत्तीवरून साखळ वाटली जायची, 100 वर्ष तपस्या केली जायची. आजचा काळ तो आला की मुलगी जन्माला यायला नकोय म्हणून आम्ही चेकिंग करतो. किती बिकट परिस्थिती आहे, विचार करा ना जरा. ती मुलगी जी कळी आहे, ते कळीला उमलण्याआधीच आम्ही मारून टाकतो. इकडे तो तोंडावर दाखवतो, समाजाला वाटलं नाही पाहिजे की आम्ही मुलीचे विरोधी हो, म्हणून आम्ही म्हणतो लोकांपुढं की आम्हाला मुलगी पाहिजे. आणि इकडं मनात विचार असतो, मुलगी आहे, टेन्शन येतं, कसं करायचं, हिला कसं मारणार. परिस्थिती अशी या 15 दिवसांमधल्या घटना आहेत की आमच्या ज्या मुलीला देवी स्वरूपा, लक्ष्मी स्वरूपा मानलं जातं, त्या लहान मुली उखंड्यावर भेटतात आम्हाला. विचार करा ना जरा, काय अवस्था आहे बिकट. आणि आम्ही म्हणतो की निसर्ग बदलला. निसर्ग नाही, तुम्ही स्वतः बदलता. अश्वत्थामाला पुढे आणलं, त्या नराधमाला घोड्याच्या पायाला बांधून घासत आणलं आणि घासत आणल्यावरती द्रौपदी पुढं आणलं. आणि द्रौपदी पुढं आणल्यावर द्रौपदीला म्हणलं, आता हे बघा, जेव्हा अश्वत्थामाला पकडलं का नाही, तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना ह्याने तुझ्या 5 लेकरांना मारले, ते पण झोपीत मारलं या नराधमाने, याला मारून टाक. पण अर्जुनाने विवेकाचा प्रयोग केला. प्रभूंनी परीक्षा घेतली की खरंच हा विवेकी आहे का अविवेकी आहे. अर्जुनाने विवेकाचा प्रयोग केला. अर्जुन म्हणतोय की मी द्रौपदीला वचन दिले की तिच्या पुढे जाऊनच ह्याला काय आहे ते शिक्षा देणार. अश्वत्थामाला आणलं, शिक्षा काय द्यायची? मृत्यू देऊ शकत नाही, कारण ब्राह्मण आहे, ब्रह्महत्येचं पाप लागणार. मग भगवान श्रीकृष्ण म्हणत नाहीत की याला जीवे मारा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात तुमच्या मनानं काय करायचं ते करा, ज्याच्याने याचा अपमानही झाला पाहिजे, याला आयुष्यभर त्याचा शोक राहिला पाहिजे. मग अश्वत्थामाच्या इथे त्रिनेत्रावरती मणी असते, ती मणी काढली जाते. आता अश्वत्थामा म्हणजे चिरंजीवी आहेत बरं. तुम्ही 7 चिरंजीवांचं नाव ऐकलं का? अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश, बिभीषण, कृपा, परशुरामश, मार्कंडेय, ताष्टमा. 7 चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहेत अश्वत्थामा. आताही भटकतात म्हणून बरेच जागी वर्णन येतं. ते अश्वत्थामा, त्यांना जिवंत सोडलं. इकडे अश्वत्थामानी बदला घ्यायचा. उत्तराच्या गर्भामध्ये अभिमन्यूचं बाळ होतं, तेच राजा परीक्षित, ज्यांना शुकदेवजी ही कथा सांगतात. आता पांडवांचा वंशच ठेवणार नाही म्हणून काय केलं, अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं. अश्वत्थामाला ब्रह्मास्त्र कसं सोडायचं हे विद्या येत होती, पण ब्रह्मास्त्राला परत कसं आणायचं हे त्याला माहीत नव्हतं. झालं असं, सोडलं, गर्भामध्ये ब्रह्मास्त्र सोडलं. इकडे उत्तरा धावत प्रभू श्रीकृष्णांकडे आली. प्रभूंना म्हणते माझा गर्भ जळतोय, माझी रक्षा करा. प्रभू गर्भामध्ये गेले. विचार करा, ईश्वर जगाचा मालक, ज्याने सगळ्या सृष्टीला स्वतःच्या गर्भामध्ये धारण केलंय, तो भक्ताच्या गर्भामध्ये जाऊन भक्ताच्या गर्भाची रक्षा केली. त्या ईश्वराने परीक्षिताची रक्षा केली.
परीक्षिताची रक्षा केल्यावर प्रभू आले. परीक्षित कालांतराने आता प्रभू एवढे दिवस पांडवांकडे राहिलेले होते. मग विचार प्रभू आता म्हणतायत की आता मी येतो, मी जातो द्वारकेला. तेव्हा काहीतरी मागायचं. सगळे पांडव काही ना काही मागतात. माता कुंती काय मागतायत ईश्वराला बघा. ईश्वराला कधीच सुख मागू नका. कारण कसं असतं माहिती आहे का, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरन करे तो दुःख का आहे को होय. कबीरदासजी म्हणतात की आम्ही कसं, आमची अवस्था कशी आहे की आम्ही दुःख आलं की देवाच्या नामाचं स्मरण करतो. आम्ही सुखामध्ये कधीच ईश्वराचं नाव घेत नाही. सुखामध्ये आम्हाला ईश्वर आठवत नाही. तेव्हा माता कुंती ईश्वराची स्तुती करताना म्हणते की प्रभू आम्हाला लाक्षाग्रहामध्ये आम्ही जळायला होतो, तेव्हा तुम्ही आमची रक्षा करायला आले. कौरव म्हणले की आम्ही पांडवांना सुईच्या नोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन देणार नाही, तेव्हा आमची रक्षा तुम्ही केली. महाभारतासारख्या मोठ्या युद्धामध्ये आमची रक्षा तुम्ही केली. म्हणजे तुम्ही दुःखामध्ये आमच्यासोबत असता आणि आता आम्हाला सुख भेटले तर तुम्ही आम्हाला सोडून जाताय. तर माता कुंती मागते की प्रभू मला काही द्यायचं असेल ना तर मला दुःख द्या. आता आपल्याजवळ जी वस्तू असते का नाही आपण ती देतो, पण आपल्याजवळ जी वस्तू नाही, ईश्वराजवळ दुःख नाहीच आहे, तो दुःख देऊच शकत नाही. ईश्वराने दुःख दिलं नाही तर सुखच दिलं. प्रभू द्वारकेला गेले. द्वारकेला गेल्यावर यदुवंशाचा नाश झाला, प्रभूंचं निजधाम गमन झालं. आता श्रीमद भागवत महापुराणामध्ये 2 वेळा प्रभूंच्या निजधाम गमनाची कथा येते. एक तर सुरुवातीला, आता निजधाम गमन झालं, यदुवंशाचा नाश कसा झाला ते आपण शेवटच्या दिवशी बघू. कालांतराने परीक्षिताचा जन्म झाला. परीक्षित मोठे झाले. मोठे झाल्यावर कलियुग येतोय हे कळालं. पांडवांनी परीक्षितांना राज्य दिलं. परीक्षिताला राज्य दिलं आणि पांडव गेले. आता हे बघा, काल आपण ऐकलं की पांडव जाताना धर्मराज युधिष्ठिरांचा अंगठा गळून पडला एका खोट्यामुळे. पांडव गेले. परीक्षितांना राज्य दिलं. परीक्षित राज्य करायला लागले. सुखाचा काळ होता, कुठेच अधर्म नव्हता. एके दिवशी परीक्षित विचरण करत असताना त्यांना एक बैल दिसला. बैल हे धर्माचं प्रतीक आहे, ज्याला आपण नंदी म्हणतो. त्यांना बैल दिसला आणि त्याच्याजवळ एक गाय उभं टाकलेली होती. ती गाय म्हणजे माता पृथ्वी होती आणि तो बैल म्हणजे धर्म होता. आणि त्या दोघांना एक काळा पुरुष, नराधम, त्या पुरुषाचं नाव होतं कली. कली म्हणजे कलियुग. कलियुग त्या दोघाला, धर्माला मारत होतात. धर्माचे 4 चरण सांगितलेले आहेत. सत्य, तप, दया, दान, हे धर्माचे 4 चरण आहेत. सतयुगामध्ये सत्य बोललं जायचं. सत्य संपलं, त्रेतायुग आलं. तप, त्रेतायुगामध्ये तप केलं जायचं. तप लोकांनी करणं बंद केलं. द्वापर युग आलं. द्वापर युगामध्ये लोकांच्या मनामध्ये दया होती, दयाभाव होता. ती दया व्यक्तींच्या मनातली संपली. द्वापर युग गेलं. कलियुगामध्ये फक्त दान राहिलं, ते पण आता आम्ही करत नाही. आता ते जे बैल होता ते बैल एका पायावर उभं टाकलेला होता. सत्य, तप, दया, त्याचे 3ही चरण गेलेत. कलियुगामध्ये धर्म एकाच पायावर उभं टाकलेला आहे, ते म्हणजे दान. आता परीक्षित त्या व्यक्तीजवळ गेले, त्या काळ्या व्यक्तीजवळ गेले आणि त्याला म्हणतात की माझ्या राज्यामध्ये तू गोमातेवर अत्याचार करतोयस. त्याच्यासोबत युद्ध केलं परीक्षितांनी. गोमातेचं रक्षण केलं, धर्माचं रक्षण केलं आणि त्याच्यासोबत युद्ध केलं. कलियुग परीक्षितांना शरण जातो आणि कलियुग परीक्षितांना म्हणतो की राजन मला कुठली तरी जागा द्या ना, कुठं राहू मी. परीक्षित म्हणतात मी तुला 4 जागा देतो. कुठल्या? द्यूतम पानम स्त्रिय सूना यत्रा धर्मश्चतुर्विधा. द्यूत, पान. द्यूत म्हणजे पत्ते खेळणं, ज्याला जुवा म्हणतो. द्यूतम पानम, पान म्हणजे जे दारू पितात. जिथे जिथे जुवा खेळला जातो, पत्ते खेळले जातात, लक्षात घ्या महिला मंडळ, जिथे जिथे पत्ते खेळले जातात तिथे तिथे कलियुगाचा वास आहे. जे जे पितात स्मार्ट पिदाडी, तिथे तिथे त्यांच्या डोक्यावर कलियुगाचा वास आहे. स्त्रिय सुनाम, जिथे परस्त्री गमन केलं जातं तिथे तिथे कलियुगाचा वास आहे. आणि सुनाम, शेवटचं सोनं. आता 3 स्थान दिले. अधर्माच्या जागी राहा म्हणून सांगितलं परीक्षितांनी कलियुगाला. कलियुग म्हणतात प्रभू एक तरी चांगली जागा द्या मला. तेव्हा परीक्षित म्हणतात की जिथे पापाचं सोनं असेल, पापाचं धन असेल, कलियुग तिथे वास करतो. जिथे जिथे पापाचं सोनं आहे का नाही तिथे तिथे तू वास कर. परीक्षित विसरले की पांडवांनी त्यांना सांगितलं होतं की आपल्या स्टोरूममध्ये एक कपाट आहे, त्या कपाटाला कधीच खोलायचं नाही. का? कारण त्या कपाटामध्ये जरासंधाचा मुकुट आहे. जो जरासंध पापी होता, अधर्माने त्याने घेतलेला आहे, तो जरासंधाचा मुकुट आहे. तो मुकुट परिधान केला, इतका सुवर्णाचा, सोन्याचा मुकुट, सुंदर मुकुट, तो कुणी परिधान केला का नाही.
पापाचं सोनं आहे. परीक्षितांनी ते परिधान केलं होतं. कलियुगाला कळालं की हे पापाचं सोनं आहे, त्याच्यावर कलियुग बसले. परीक्षितांच्या डोक्यावर कलियुग बसतात. परीक्षितांची बुद्धी कलियुगाने वेगळ्या दिशेला नेली. परीक्षित एके दिवशी असंच शिकारीसाठी गेले. शिकार करत असताना तहान लागली. एका ऋषींच्या, शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये गेल्यावरती त्यांनी पाणी मागितलं. आता ऋषी समाधीमध्ये बसलेत, पाणी मागितलं, ऋषीने दिलं नाही. त्यांना असं वाटलं, तर त्यांनी पापाचा मुकुट घातलेला होता. त्यांना असं वाटलं की हा साधू मला बघतोय, मी राजा असून मला पाणी देत नाही. कलियुगाचा वास डोक्यावर झाला. त्यांनी मेलेला साप शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला आणि गेले. इकडे शमीक ऋषींचे पुत्र शृंगी ऋषी, त्यांना कळालं की माझ्या पित्यांच्या गळ्यामध्ये कुणीतरी मेलेला साप टाकलेला आहे. त्यांनी शाप दिला की ज्याने माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला त्याची मृत्यू 7 दिवसांमध्ये होणार. कळवण्यात आलं राजा परीक्षितांना. आता राजा परीक्षित शोधायला लागले. 7 दिवसांमध्ये काय समाधान भेटणार, कसं समाधान भेटणार. सगळ्या ऋषीमुनींना बोलावण्यात आलं. काय करू, कसं करू, मी 7 दिवसात मरणार आहे. त्यांनी सगळ्या राजपाठाचा त्याग केला. त्यांच्या पुत्राला जन्मेजयला राज्य दिलं आणि ते गेले. परमार्थ करायला लागले. त्यांना सगळे ऋषी भेटले आणि एके दिवशी सहज झालं की शुकदेवजी फिरत फिरत त्यांच्याकडं आले आणि परीक्षितांनी शुकदेवजीला प्रश्न केला की प्रभू, मरणासन्न व्यक्तीने काय केलं पाहिजे. आता परीक्षिताला शुकदेवजी म्हणतात, परीक्षिता, तुला मरणासन्न व्यक्तीने काय केलं पाहिजे, तुला तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर उद्या दुपारी ठीक 1 वाजता मिळेल. म्हणून सगळ्या परीक्षितांनी उद्या 1 वाजता इथे उपस्थित राहायचं. थोडा वेळ भजन करू. उद्या प्रल्हादजींच्या जीवनचरित्राची कथा असणार. असे रुके सुके येऊ नका ना, जरा नट्टापट्टा करून या. परवापासून जन्मोत्सव चालू होणार आहे बरं. मग परवापासून प्रत्येका दिवशीचे वेगळ्या वेगळ्या रंगाचे कपडे आहेत. सगळ्यांनी त्याच वेशभूषेमध्ये यायचं आहे. आता मरणासन्न व्यक्तींनी काय केलं पाहिजे याचं उत्तर उद्या दुपारी 1 वाजता भेटणार आहे. त्याआधी सगळ्यांनी भजन करून घेऊया आणि तदनंतर आरती होईल. जो सत्याविन शब्द न बोले, जो सत्याविन शब्द न बोले, सहज ही कोणासी, सहज ही कोणासी रे मित्रा कर मैत्री त्यासी, मित्रा कर मैत्री त्यासी, मित्रा कर मैत्री त्यासी. सहनशीलता सरळ बुद्धीची, सहनशीलता सरळ बुद्धीची, वागणुकी ज्याची, वागणुकी ज्याची, आपुले दुःखाना वदे कुणाला, आपुले दुःखाना वदे कुणाला, चिंता इतराची रे मित्रा कर मैत्री त्याची, मित्रा कर मैत्री त्याची, मित्रा कर मैत्री त्याची. चरित्र निर्मळं राहानी साधी, चरित्र निर्मळं राहानी साधी, निंदीन कवनासी, निंदीन कवनासी, दिनचर्याती सतत योग्यती, हावन मानाची रे मित्रा कर मैत्री त्याची, मित्रा कर मैत्री त्याची, मित्रा कर मैत्री त्याची. हीन दिनाची प्रगती करण्या, हीन दिनाची प्रगती करण्या, कमाल निष्ठेची, कमाल निष्ठेची, तुकड्या दास म्हणे तू तरसिली,
कीर्ती जरी गासी मित्रा कर मैत्री त्यासी मित्रा कर मैत्री त्यासी जो सत्यावीन जो सत्यावीन जो सत्यावीन जो सत्यावीन जो सत्यावीन शब्द न बोले सहज ही कोणाशी मित्रा कर मैत्री त्यासी मित्रा कर मैत्री त्यासी मित्रा कर मैत्री त्यासी गोपाल कृष्ण भगवान की जय। आरती होईल आता. सगळ्यांनी आधी ऐका. हे बघा, तुम्ही रोज जेवण करता, 3-3 4-4 वेळा जेवण करता. काल रात्री मी कथा केली, कथेहून कीर्तनाला गेले, कीर्तनाहून रात्री 2 वाजता घरी आले. आता परत कथा केली, आता परत मला कीर्तनाला जायचं. आज पण यायला 1-2 वाजणार आहे. एवढे रोज 6-6 तास बोलून मी जर एवढी ॲक्टिव्ह राहिली, ते बिचारे रोज बडवू एवढे ॲक्टिव्ह राहिलेत. तर तुम्ही का, म्हणजे तुम्हाला काय असं शेतात पाठवायले का मी? एवढं तुम्हाला हसवून खेळवून ठेवण्याचा प्रयत्न. जरा ॲक्टिव्ह राहा ना. हे तुमचे तोंड पाहिले की लोकांना झोप लागायची, अशी अवस्था आहे आपली. अशा रुक्या तोंडाने कथेत यायचं नाही, कळलं का? ईश्वराच्या नामाचं स्मरण करतोय आपण, त्या पूर्णपणे त्या ईश्वरात तल्लीन व्हायचं. आणि उद्या सगळ्यांनी आठवणीने स्वतः आसन घेऊन या. मी सांगितलं काय, आसन स्वतः का आणायचं हे 7व्या दिवशी सांगत. मग जसं ते लाडकी बहीणचं तोंड झोडून घेतलं, तसं कीर्तनाच्या कथेच्या शेवटच्या दिवशी मी हे सांगितल्यावर परत तोंड झोडून घ्यायची वेळ होते. आता मी मग शेवटच्या दिवशी महिमा सांगितली. जिने आसन आणले ती इतकी खुश होईल, आणि जी आणणार नाही ती म्हणाल आणलं असतं तर बरं झालं असतं. म्हणून कथेच्या नियमांचं पालन करत चला. मला एक कीर्तनाला निघायचं, म्हणून सगळ्यांनी आता उभं टाका आरतीसाठी, उभं टाका. आणि एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, हे एकच जोडी बसायली रोज आरतीला. तुमचे नवरे कुठे गेले, हरपले का? रोज यजमान म्हणून प्रत्येक जोडीनी इथे आरतीला बसायचं, एका जोडीनी रोज. आणि जोडीनी बसायचं, एक खाली एक वरी बसायचं नाही. हात या पुढे या आरतीसाठी, या पुढे या लवकर, वेळ कमी आहे. लावा आरत्या, आरत्या लावा. आणत नाही ते सोबत घेऊन प्रसादाना म्हणा, आणि इथं टोपलं ठेवायला सांग, त्या टोपल्यात प्रसाद भागवत. आणि हा एक लक्षात ठेवा, रोज कथेला येताना प्रसाद आनंद स्वतःसोबत काहीतरी गोड इथं टोपलं ठेवलं जाईल, ते त्याच्यात टाकल. हे सगळा प्रसाद त्याच्यात जाईल, ते प्रसाद परत घरी घेऊन जायचं आहे तुम्हाला. तोंड हलवत बघ, झिंगणांग चिकणांग करत यायले. लावले का दिवे लावले ना सगळ्यांनी? ओम सहस्रांताय सहस्रमूर्ते सहस्रपादाय शिरोर भावे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी विधारिणे नमः. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती. ये अमर ग्रंथ, ये मुक्ति पंथ, ये पंचम वेद निराला, नव ज्योति जगाने वाला. अमर ग्रंथ, ये मुक्ति पंथ, ये पंचम वेद निराला, नव ज्योति जगाने वाला. हरि नाम यही, हरि नाम यही, हरि नाम यही, हरि नाम यही. जग के मंगल की आरती, पापियों को पाप से. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती. शांति गीत पावन पुनीत, पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला. ये शांति गीत पावन पुनीत, पापों को मिटाने वाला, हरि दर्श दिखाने वाला. ये सुख करनी, ये दुख हरनी, ये सुख करनी, ये दुख हरनी. श्री
मधुसूदन की आरती, पापियों को पाप से तारे। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारे। ये मधुर बोल मधुबंद खोल सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। ये मधुर बोल मधुबंद खोल सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम वही, श्री प्रभु की महिमा की आरती, पापियों को पाप को हटाए। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप को हटाए। आरती सद्गुरु प्यारे की, भक्त जन कारण हरे की। आरती सद्गुरु प्यारे की, भक्त जन कारण हरे की। छटा सद्गुरु की मन मोहे, नयन अमृत वर्षे सोए। छटा सद्गुरु के मन मोहे, नयन अमृत वर्षे सोए। ललित लिघार मस्तक है चाल, कष्ट सब तारन हारे। आरती सद्गुरु प्यारे की, आरती सद्गुरु प्यारे की। किया तप ब्रह्मा ज्ञान पाया, दुर्भद सारी माया। किया तप ब्रह्म ज्ञान पाया, दुर्भद सारी माया। बाटते ज्ञान मिटे अज्ञान, तत्व दर्शन वारी की। आरती सद्गुरु प्यारे की, आरती सद्गुरु प्यारे की। सब जग फिरते रहते आप, मिटाते सबका दुख संताप। सब जग फिरते रहते आप, मिटाते सबका दुख संताप। प्रगट भगवान निराली शान, के सबकी आँखों के तारी। आरती सद्गुरु प्यारे की, आरती सद्गुरु प्यारे की। भक्त जन कारण हारे की, आरती सद्गुरु प्यारे की। भक्त जन कारण हारे की, आरती सद्गुरु प्यारे की। भक्त जन कारण हारे की। कर्पूर गौरम करुणावतारम, भवं भवानी पाहिन रूप तुझे। प्रेमे अनंत भोजन पावे वाय महे नमः। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। फुलं घ्या हातामध्ये सगळ्यांना, फुलं घ्या फुलं. अक्षत फुलं काही पण चालते, अक्षत असतील तरी चालेल. हरि ओम जगेन जग्यमय जंत देवास्थानि धर्मानि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानः सचंत्र यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै शवनाय कुर्महे समे कामान् काम कामाय मह्यं कामेश्वरो वै शवनो ददातु. कुबेराय वै शवनाय महाराजाय नमो नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वाराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराजमाधिपत्यमेन समंतपर्या ईशात् सार्वभौम सार्वायु शांतार्धा परार्धा पृथिव्ये समुद्रपर्यन्ता एकराळि तीतदप्येय श्लोको भिगितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्य वसनग्रहे आवीक्षितस्य कामाप्रेरे विश्वे देवा सभासदैति.
ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् विश्वचक्षुस्मृतः विश्वतमुखो विश्वतवावृतः विश्वतश्पातः सव्याव्यामदमति सम्पदत्वेर ध्यावाभूमि जनैन देवेक नाना सुगन्धपुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मयादित्यो ग्रहाण परमेश्वर तुलसीविलमन्त्र पुष्पाञ्जलि सद्गुरुचरणे समर्पयामि गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरुदेव भगवान की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय सब पांगरी वासियों की तुम्ही तुमचं करत राहा.